या साईडला राईस. वहिनी काय बनवणार तुम्ही? कोलंबी बिर्याणी. या साईडला पेस्ट कसली पेस्ट आहे? कांद्याची. बिचारी कांदा कापत होती, डोळ्यातून पाणी बघा. दादाने पेट्रोल पिलं. दादाने पेट्रोल पिला यार. कसं पिला पेट्रोल? काहीच गाडी इथे बंद पडलेली, तर मी दादाला बोललो बरं पेट्रोल नाही आहे. दादा आला पेट्रोल घेऊन. बघू आता कसा. तुझे बी हात कापला तर टाकता ना. गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे. सो दुकान वगैरे सर्व काय लावून झालेलं आहे, सर्व कामं पण करून झालेली. आता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, तर बर्फ वगैरे काही खलत पण नाहीये. जे आपण रात्री बर्फ कापलेला तो अजून पण तसाच आहे. अख्खा फ्रीज भरलेला आहे बर्फाने. आता टेन्शन नाही. आता हिवाळ्यामध्ये असंच. तुम्ही तर दादाच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आम्ही रात्री 11-11:30ला बर्फाला गेलतो. येता येतं आम्हाला भरपूर टाइम झाला. सो हे बघा सर्व मावर वगैरे लावून झालेलं आहे बघा. वाव बघा, थोडी मोठी वाव आहे. सो चला, वहिनीला काही सामान लागतात ते सामान वगैरे देऊन येऊ. सो वहिनी आज वाटतं कोलंबी बिर्याणी बनवणार. तर बघू लास्टपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये असंच राहावा. आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या रोजच्या रोज तुम्हाला म्हणजे रोजच्या रोज अपडेट मिळत असतील काय करतो काय नाही. तर लवकर सबस्क्राईब करा ना भाई. 5000 सबस्क्रायबर करून टाका यार. बरेच दिवस झाले थांबतोय, आता नाही. तर चला पहिले जरा वेळ थांबू. या चिकनवाल्याला कवापासून चिकन कापायला सांगितलं ना, बाईने अजून नाही कापला म्हणून वेळ झाला. तर आता बघू. पहिले ते वहिनीला सर्व सामान वगैरे देऊन येऊ. तर वहिनीला विचारू आज काय बनवणार आहेस ते. ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू राहा, मजा खूप येणार आहे. होते ना गाईज. पोहोचलोय घरी. वहिनीला सर्व साहित्य आणून दिलंय. पुदिना पण आणलाय ना. या साईडला राईस. वहिनी काय बनवणार आहे तुम्ही? कोलंबी बिर्याणी. या साईडला पेस्ट कसली पेस्ट आहे? कांद्याची. बिचारी कांदा कापत होती, डोळ्यातून पाणी बघा. हो चला दिलाय. तर निघूया जायला वापस दुकानावरती. चला गाईज या मस्त नाश्ता करायला. वहिनीने मस्त नाश्ता दिलाय. दादा टाइम दाखव किती झालाय? बघा टाइम बघा 11:25 झालेत, म्हणजे 11:30 समजा. तर आता आम्ही नाश्ता करायला घेतोय. कस्टमर वगैरे कमी झालेत ना म्हणून. चला तरी नाश्त्याला बघू का पाठवले. दादा खोल रे. पडेल ना भाई. या साईडला काय वावीची बोटी. ही वावीची बोटी ना. फ्राय केलेला काहीतरी तिने. दादा ही सुरमई का? सुरमा. चला गाईज मस्त नाश्ता करून घेऊया. तुम्ही तर मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. काल वहिनीने नाश्ता नाही दिला कारण की भाकरी नव्हती, तर कसं दिला नाश्ता. चला नाश्ता करून घेऊ ना, भेटू तुम्हाला नंतर. तर गाईज दुपारचा वाजलाय 1:15 वाजलाय. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आज लवकर दुकान बंद केला कारण की जरा कस्टमर जरा कमी होते पण एवढे पण नव्हते, जरा कमी होते. तर चला जाऊया घरी. मस्त वहिनीने बनवले मस्त कोलंबी बिर्याणी. मस्त कोलंबी बिर्याणी खाऊ ना. तुम्हाला एक बसते एक दाखवतो बघा. बघा कुत्रे फाडून कसं गेले. या बघा फार आरपार दिसतं ते साईडला डायरेक्ट. कुत्र्याची मस्ती डेंजर असतं बाबा. हे बघा आईने बघितलं आई शिवा दे. तुम्हाला लक्ष देता येत नाही का? बरोबर. आता आम्ही तरी काय करू. रात्री फाडला मला वाटलं कोण चोर बी घुसला का इथून. कसा घुसेल चोर? कुत्र्याशिवाय कोण दुसरं ना. कुत्रे फाडला ना. कोणी फाडला रात्री? कुत्र्या मी नाही फाडणार. तर काय दुपारचे वाजलेत 4:15 वाजलेत. दुकान वगैरे लावून झालेलं आहे. तर गेलो मस्त आपल्या वहिनीचे तर वडपावली वहिनीचे. तर वहिनीने मस्त काजू कतली दिले. दादा तुला खायचे का? चला दादांनी काजू कतली खायची सुरुवात केलेली आहे. मस्त दिले. काजू कतलीच भारी लागतं, बाकी काय असं पण नसतं.
बायच्या दुकानावर किती 4 माणसं एका फक्त 4 माणसं मच्छी व कामालाच. एक तो चिकनवाला, म्हणजे एकच हाताखाली 3 माणसं कामालाच. खतरनाक काम झालंय. आपलं दुकान लावलंय बघा. उन्हामुळे वाव नाही लावली, नाही तर वाव लावली असती. चला आज कसं वाटतं कसं लास्ट पर्यंत बघा, एंडिंग पर्यंत बघायला विसरू नका. सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर काय संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. दुकान वगैरे सर्व लावून झालेलं आहे, सर्वच मावळं लावून झालेलं आहे. आपला दादा याचं एक साईडला मोबाईल बघतोय. जसं कस्टमर कमी आहेत म्हणून थोडा मोबाईल लावायला टाइम भेटलाय तर मोबाईल लावायला. सकाळी टाइमच भेटला नव्हता ना. आई बघला ना मोबाईल दाबतोय. इच्छा पाहिजे हो भेटायची, येणारा कसा पण येतो. तुला कोणाला भेटायची इच्छा? आता लगीन झालं, आता काय मग तू कशाला बघतो? तुला बघायची काय गरज? त्यांचं बघण्यासारखं ते बघायच्या गोष्टी. इच्छा आहे तुला भेटायची. वहिनी माहित ना डेंजर बाबा वहिनी. तर चला काहीच सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे. तर आता आपण मस्त आपली ती गाडी ना धुवून देऊ. तुम्हाला बोललेलो मागच्या ब्लॉगमध्ये ती गाडी वॉश करायची आहे. पाईप घेऊ मस्त मागे ना, ती इकडे एक साईडला धुवून देऊ मस्त क्लीन. बघा तुमचा कसं क्लीन करतं गाडी. चागत अशी दिसत असेल ना तुम्हाला, जागा धुवून देऊ. बघा असं दाखवतो बघा. चला लवकर धुवून देऊ गाडी. चला काहीच मस्त गाडीला आता हे बघा या साईडला शॅम्पू टाकला याच्यात ना, तर मस्त वॉश करूया. काय बोलतो मामा? हे बघा सर्व गाडी वॉश करू. सर्वच गाडी घाण होत नाही लवकर काहीच. पण कसं माहिती का, 2 महिने झाले याच्यावर पाणी वगैरे काहीच मारला नाही ना. धुवायची रोज बोलतो पण आपलं काम खपत नव्हतं. पण आज काहीच काम नाही आहे त्यामुळं बरं आज धुवूनच ठेवू. चला आपला कॅमेरा पकडायला कोणी नाही ना इथे. दाखवलं असतं त्यांना कॅमेरा चांगला पकडून. एक हातात मीच कॅमेरा पकडतोय ना, मीच एक हाताने गाडी शिकतो. कसं मॅनेज करावं लागतं, बाकी काय नाही. ते बी तुमच्यासाठी बघायसाठी. चला मस्त आता सर्व करून असं काय होतं त्याला शॅम्पूचा असं फडका फिरवतो. कसं सगळीच घाण निघली पाहिजे. नंतर भेटू बघू. चला गाईज मस्त गाडी वगैरे धुवून झालेली बघा. सर्वच एकदम क्लीन केले. हे बघा सर्व पण चांगले धुवून झालेले आहेत पूर्ण. इथं ते समोरचा तो मागचा सगळा काय घासून झालेला. हे टायर आहे, याचे रिंग वगैरे हे बघा. आपल्या कामाला टाइम लागतो पण आपण प्रॉपर काम करतो. असं वरच्यावर नाही करत. पूर्णच केलं तर पूर्णच नाही तर नाही. बघा लाईक कमेंट शेअर. तर काय संध्याकाळचे वाजले 6 वाजलेत. आता जातो मस्त घरी. वहिनीने दुपारी बिर्याणी केलेली, कोलंबी बिर्याणी. ते आता गायत्रीला देऊन येतो. आपल्याला पण वहिनीने चिकन वगैरे तळलाय, तो पण घेऊन येऊ मस्त इथं खाण्यासाठी. तर चला जाऊया घरी. घरी कसं जाऊ, गाडी त्या साईडलाच लावली तर त्या साईडलाच जाईल ना. तर चला निघूया जायला. 6 वाजलेत. अरे हा पेट्रोल टाकायला पैसे दे. आई गेले तर बसून आम्ही गाडीकडे बघितला पण ना. पेट्रोल आहे रिक्षा बंद केल्यावर टाकू. येताना चार्जर घेऊन येतो. मेन चार्जिंग केली ना मोबाईलला म्हणा. ए मेन आहे. अरे बाबा पॉवर बँक आणलं ना तुम्ही? कुठे पॉवर बँक बी आणला इकडे बाई. 1% कुठे दिसतच नाही. 1% गाईच खरा बोलला दादा. चला गाईच बघू. रस्त्यात गाडी बंद पडली तर दादाला कॉल करू. दादाला कॉल करून काय होणार आहे? दादा थोडे नाही येणार आपली मदत करायला. आपल्याला धक्कामध्ये जाणार लागेल. चला तुमच्या भावाने गाडी धुवली मस्त. जाऊ मस्त घरी. डिस्प्ले गेला का गाडीचा? हो वाटतं. चला गाईज. तर गाईज आलो मस्त घरी जाऊन. वहिनीने दिलेले तळलेले पीस चिकन. वाव कीमा होता. कीम्याचा आहे. क्या है? नहीं मंगा अभी भाई को गुस्सा आ गया. दादाच्या फोनला चार्जिंग नव्हती, त्याने त्याला चार्जर मागितलं बाईच्या माणसाला.
त्याच्याकडे असून त्याने दिला नाही. आपला चार्जर असला ना लगेच घेऊन जातात. बरोबर. सगळा बंद करून थांब जरा, माझा धंदा बंद होते, सगळा बंद करून जाता. दादा लाईट पाणी बिनी सगळं बंद करत. दादा काम पहिल्यापासून तसं डेंजर. चला काहीच मस्त खाऊन घेऊया. मस्त पीस दिलेत वहिनीने. खिमा पीसणार, चिकन खिमा. चला या तुम्ही पण खायला या. एन्जॉय द मोमेंट. पोहोचलो गायत्रीच्या इथे ना. आता गायत्रीला देऊ बिर्याणी. हे घे बिर्याणी आणि त्यात पीस पण आहेत तळलेले तुझ्यासाठी. ओरीला थँक्यू. ओरीसाठी नाही आणला काहीच. ओरीसाठी मामा घेऊन येणार. हा त्यामध्ये पार्सल आणलंय मी. ते खाऊ नको. बरोबर पार्सल आहे त्याच्यामध्ये. 80 मार्चची पिशवी आहे ना, दिसत नाही. हा इंस्टामार्टची. ओरी एक खायचं ना. डोळे बघा याचे. रे गौरी ओरी गौरीच बोललो झालं. ओरी बोलत होता. ओरे अरे माझ्या ओरीला काय नाही माझ्या बाबा. चला गाईज निघूया जायला. तर गाईज पोहोचले दुकानावरती. मी याला पहिलंच सांगितलेलं की गाडीमध्ये पेट्रोल टाकू दे. आता गाडी बंद पडले. मी लावली गावातच गाडी. जशी तिथं बंद पडले ना, तिथं बाजूला एक कोपऱ्यात लावली. याला फोन केला, बरं दादा गाडी बंद पडले. दादा बोलतो लाव बोलतो तिथं. संध्याकाळी बोलतो रात्री दुकान वगैरे बंद केल्यावर पेट्रोल वगैरे आणू न टाकू देतात. 2 दिवस झालं त्या गाडीला पेट्रोलला याला सांगितलं तरी पण ऐकत नाही. तर त्यासाठी आईच पाहिजे. कसं चांगलं वाटत. हा त्या पण बरोबर आहे. त्याचं बी लक्ष नाही. इकडे ध्यान द्यायला का तिकडे देईल. त्या तरी पण सांगितलं दादा बरं पेट्रोलला पैसे दे मी टाकून येतो. तरी पण ऐकलं नाही ना. फायनली गाडी बंद पडलेली आहे. लावून आलो गावात. मस्त आता झाले भाकऱ्यांचे वांदे. बघू चला भाकरी कशा आणायच्या कसं नाही. तर पहिलं गाडी दुकान वगैरे बंद केलं ना तर गाडी घेऊन येऊ. दुकानाच्या बाजूलाच लावले. जशी तिथं बंद पडले ना जरा समोर धक्का मारले तिथं लावले. तर आलो गावातून चालत चालत डायरेक्ट दुकानावरतीच आलो. दादा कुठली गोष्ट ऐकतच ना भाई. माणसाने ऐकलं ना बरं वाटतं. चला बघू नंतर. दादाने पेट्रोल पिलं. दादाने पेट्रोल पिला यार. कसं पिला पेट्रोल. कसं लागतं दादा. काढ दादा काढ. गाईज दादाने पेट्रोल पिला गाईज. दादा आलाय तर दादा आता आपल्याला 2 बॉटल पेट्रोल दिले दादाने. गाडी टाकू. पण दादाने पेट्रोल कसं पिलं झालं होतं. होटलं का वाईट वाटलं. होट वाईट वाटलं. बोलो का गाडी बघू पहिले. बोलो हा थांब दादा. दादा मला गावाने सोड. आपला दादा आलेला आहे. दादाच्या गाडीतून पेट्रोल पण काढून घेतलेलं आहे. आता जाऊया गाडी घेऊन. दादा सोबत जाऊ ना. दादा हा पहिले गाडी इथं आणतो नाक्यावर. आणि पहिलं पेट्रोल टाकू दे. वापस रिक्स नको. नशीब दादा आलता म्हणून आपल्याला आपली मेहनत वाचली. नाही तर संध्याकाळी दुकान वगैरे बंद करून पेट्रोल घेऊन जायला लागला. आणि तरी पण तिथे गेलं तरी पेट्रोल बोटले देत नाही. तो झंझट मारीत लागला. दादा टाइमवर आला भाई. हा भाई बस का यार. धन्यवाद. तुला पहिलेच बोललेलो मी. गाईच गाडी इथे बंद पडलेली. तर मी दादाला बोललो बरं पेट्रोल नाही आहे. दादा आला पेट्रोल घेऊन. बघू आता कसा. तुझे मी हात कापला तर टाकताना. पहिले जाऊ गाडीमध्ये पेट्रोल टाकून येऊ. नशीब इथेच पडली बंद. जसं येत होतो ना बाईच्या इथून हे रस्त्याने बंद पडली. इथून बाई काय दुकानावर डायरेक्ट चालत चालत गेलो. पेट्रोल पंपावरून जाईल का हा जाईल ना. काहीच रात्रीचे 10:15 वाजले. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. सर्व साफसफाई करून पण झालेली आहे. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करा.